अशी बारीक बारीक असतात ना, मस्त मोठी खाऊला तिथे ऐक नाही ना. एकदम कडक मॅरिनेशन बघा, काय कडक एकदम मस्त आहे ना. आणि असा समुद्राचा किनारा आणि त्याच्यावरच आपली रेसिपी मस्त आग पेटवली. नारबा एक नंबर झालाय तो बघा, पीस बघा का कडक आहे ना. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असाल. तर मी रोशन ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवऱ्याच्या दादूच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, खूप टायमानंतर आपल्या मोठ्या व्हिडिओ येत नव्हत्या. शॉर्ट तर आपण रेग्युलर टाकतोय, पण मोठ्या व्हिडिओ नाहीत. त्याचं कारण असं आहे की खूप सारी कामं असल्यामुळं आपल्याला काय वेळ भेटत नाही. पण आता पुन्हा आपण आपली आवड म्हणजेच आपले व्हिडिओज बनवण्याची सुरुवात आपण करतोय. मस्त समुद्राच्या किनाऱ्यावर आलोय आणि बघताय काय वारा सुटलाय मंडळी, एकच नंबर. आणि तिथंच आता आपण आहे ना मस्त अशी रेसिपीला सुरुवात करू आता. कारण मस्त असा उन्हाळ्याचा टायमिंग आहे आणि त्याच्यामध्ये समुद्र किनाऱ्यावर जी काय आपण रेसिपीज बनवतो, त्या रेसिपी बनवण्याचाच एक छान असा आनंद, त्याच्यातला एक छोटासा आनंद आपल्या नेहमीच्या लोकेशनवर आपण बनवत असतो ते म्हणजे कुकिंग करतोय. तर त्याच कुकिंगसाठी आपण आलो ते म्हणजे आपल्या समुद्र किनाऱ्याच्या एकदम साईडला मस्त एकदम सेटअप वगैरे रेडी केलंय. आणि बघा काय ब्रिजचा वगैरे इथं समोरला काम चालू दिसते तुम्हाला आता. आणि मस्त भरतीचा टायमिंग म्हणजे आता संध्याकाळचा टायमिंग आहे, सनसेट पण होतंय आणि ओटी लागली, सॉरी ओटीचा टायमिंग झाला आता. आणि मोठा उधाण आहे मस्त असा. आणि तशी आपण सुरुवात केली आणि वेंकू बघा सोबत नेहमीप्रमाणे आपल्या सोबत असते तो आणि कुकिंगला करतो ते म्हणजे सुरुवात. हे बघा आग वगैरे मस्त पेटवली, कारण इतक्या वाऱ्यावर आग पेटवणं लय मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे हे बघा इतका सगळा सेटअप लावून अशी आग पेटवणं. आणि जागा बघा, लोकेशन एकदम भारी. अशा लोकेशनवर आपण हे बघा नारबा 300 रुपयाचा पीस आणला. 1 किलो आहे ना वेंको, 1 किलो आहे नारबा मासा बघता एकदम मस्त असा. आणि आता याला मस्त साफ करून घेऊ. आणि इकडं आग पण पेटवली. तर बनवायची ना फ्राय पण, कारण संध्याकाळचा टायमिंग आहे. मस्त आता फ्राय करू आणि सुरुवात करू आपल्या रेसिपीला. चला. मंडळी नारबा बघा, सुरी आणली, कटिंग करून घेऊ. अशी बारीक बारीक असतात ना, मस्त मोठी खाऊला तिथे ऐक नाही ना. हो हो, कापत असं आहे. कालची आहे ना, कालची बघता मस्त. एकदम कडक रोटी. फायनली मस्त अशी कटिंग करून घेतली. लय मुसीबत झाली कटिंग करायला. आणि हे बघा मस्त तुकड्या बघा काय केल्या एकदम भारी. तर आता मस्तपैकी याला हे बघा लिंबू आणलाय, अगोदर लिंबू कट करून घेते. आणि सर्वात अगोदर लिंबू मारून घेऊ. अर्धा लिंबू टाकू आपण. हे बघा मंडळी, घरून आपला लाल तिखट घेऊन आले, तो टाकते. मीठ आणलेलं, मीठ बघताय मस्त.
एवढी हालत आपली घरची. मस्त असा एक एक तुकडीला. काळजी बघा, काळजी काळजी आहे हे बघा, काळजी भारी. तर मंडळी फायनली छान असा मॅरिनेशन झालाय तो, म्हणजे रेडी. आपला नारबा मासा बघताय तुम्ही बघा, वास एकदम मसाल्याचा भारी सुटलाय. आता एक साईडला काढून घेतंय, तेल सोडतंय आणि डायरेक्ट फ्रायला करतोय, म्हणजे सुरुवात. बघा मॅरिनेशन बघा काय कडक एकदम मस्त आहे ना. आणि असा समुद्राचा किनारा आणि त्याच्यावरच आपली रेसिपी, एकदम भारी मजा, एकदम भारी म्हणजे भारीच. तर मंडळी आता लसूण ठेचून घेतून हे बघ दगडावर, सगळा नॅचरल पद्धतीने सगळं आपण बनवायचा प्रयत्न करतो. हा बघा दगडावर लसूण ठेचून घेऊ, मस्त आग पेटवली, त्याच्यावर टाकू तेल. हे बघा लसूण ठेचून झाला एकदम मस्त ना, अरे वाटते. बस होईल ना. तर मंडळी लसूण बघा मस्त ठेचून घेतलाय, हे पण तापलाय. हा हा, आवाज बघ, आवाज बघ. लसूण बघ झाला, अख्खा लसूण टाकला आपण याच्यामध्ये. आता याला तुकड्या सोडू मस्त तेलावर. हे बघा मॅरिनेशन केलेल्या तुकड्या अगदी तेलावर कडक. हा हा, आवाज बघ कसा, आवाज बघ. तर मंडळी मस्त एकदा पलटी करून घेते, जेणेकरून आपल्या आग कमी जास्त होते ना, मग लागायला नको म्हणून चेक करून घेते कशी झाली तुकडी. अरे वा वा वा, काय बघा एक नंबर आहे. कशी झाली बघा. माझी तुकडी कटिंग नाही बरोबर, पण डिश एकदम भारी झालं नाही बघा. मांस एकदम कडक. हा हा, कशी झाली बघा. नारबा फ्राय आज मस्त बनवतो आपण समुद्र किनाऱ्यावर. नारबा फ्राय, पीठ काम चाललंय मंडळी एकदम मस्त असा. आणि आपला नारबा फ्राय होता ना, ते पण समुद्राच्या किनाऱ्यावर एकदम भारी मजा आणि एकदम भारी वाटते. अशी मजा घेण्यासाठी जर तुम्हाला कोणाला जर आपल्यासोबत अशी कुकिंग जर करायची असेल ना, तर नक्कीच आपल्या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला फॉलो करा, मॅसेज करा. आपण नक्कीच तुमच्यासोबत इथपर्यंत येऊन असा काहीतरी प्लॅन बनवण्याचा प्रयत्न करू. तर ज्याला कोण इच्छुक असेल, ज्याला आवड आहे, त्यांनी नक्कीच एकदा आपल्याला भेटा, आपण तुमच्यासोबत पण असाच व्हिडिओ बनवू. तुकडी बघा कशी शिजली, तुम्हाला दाखवते आता. ही बघा, हा हा हा, काय कलर आला एकदम क्रिस्पी. आग जास्त होते त्याच्यामुळं तुकडी थोडी लवकर शिजते. आणि कालथा वगैरे का हाणला नाही, हात जलतान तरी पण. हा हा, कशी झाली कडक बघा. केली बघ ऑन. चला तर मंडळी फायनली रेडी. आपली रेसिपी बघा काय झाली, एक नंबर. जरा तुम्हाला टेस्ट करून दाखवते कशी झाली ती. गरम गरम ती पण एकदम मस्त. आईला का शिजलाय बघ. जाम भारी झाले. नारबा एक नंबर झालाय. हे बघा पीस बघा का कडक आहे ना, खतरनाक, जाम भारी झालं.
गरम आहे हे बघा, टेस्ट करते. एक नंबर झाले. तर मंडळी, नारबा मासा एकदम भारी झालाय. टेस्ट पण खावायला मस्त आहे आणि फ्राय केली आपण. आणि आउटडोर कुकिंग हमेशा एकदम भारीच होत असते. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ जर आवडते तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर चला भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. आता वेंकू आणि मी मस्त अशी रेसिपीची घेतो ते म्हणजे मजा. चला भेटू, बाय.